तर आपला आत्मविचार चालू आहे बरं का. तेव्हा आपली भ्रांती आहे ती भ्रांती निवृत्त करण्याकरता आणि आत्मा कसा आहे हे सांगण्याकरता दर्शनकार लोक उपाधीलाच काय मानून बसले. कोणी शरीरालाच आत्मा म्हणतात, कोण शरीराला आत्मा म्हणतात. विरोचनमतवादी किंवा नास्तिक. चार वाक बरं पडेल. काय ना इंद्रियालाच काय म्हणतात आत्मा. आता समजावून गेलं की कोणी मनालाच काय म्हणतात आत्मा म्हणतात, कोणी प्राणाला आत्मा म्हणतात. हे दर्शनकार लोक आहे सगळे. कोणी बुद्धीलाच काय म्हणतात, बुद्धीला आत्मा का म्हणतात. बुद्धी मन जे क्रिया करतं ते मन हे बुद्धीच्या अधीन आहे आणि बुद्धीच ही क्षणिक असून तीच या जगत वर्ग जे दृश्य पदार्थ आहेत त्या जगताच्या रूपाने तीच प्रतीतीला येते किंवा बुद्धीच पदार्थांचा आकार धरते. तीच आत्मा आहे, कारण त्या बुद्धीशिवाय शरीराच्या ठिकाणी मनाद्वारे होणारा इंद्रियांचा व्यवहार होऊ शकत नाही. म्हणून बुद्धी ही आत्मा आहे. खंडन करता पाहिजे. बरं. पुढे आनंदमय कोश. आनंदमय कोश कोणाला म्हणतात, त्याचं खंडन कसं करतात. आनंदमय कोशवादी जे चितजडवादी आहेत ते विज्ञानवाद्या बौद्धाचं मत खंडन करताना म्हणतात की जर बुद्धीलाच आत्मा मानलं तर आत्मा हा स्थिर आहे, नित्य आहे, परंतु बुद्धी ही तुम्ही क्षणिक मानता. प्रथम क्षणी उत्पत्ती, दुसऱ्या क्षणी प्रतीती आणि तिसऱ्या क्षणी नाश अशा स्वरूपाचा जर बुद्धीलाच आत्मा म्हटलं तर ते योग्य होणार नाही, कारण बुद्धी ही अस्थिर आणि जड स्वरूपाची आहे. नाही, बुद्धी बरोबर आहे की अस्थिर आहे की, बुद्धी जड स्वरूप आहे की. मग अस्थिर आहे, जड स्वरूप आहे, अप्रकाश रूप. आत्मा किम स्वरूप आहे, प्रकाश रूप आहे. मग का वेळ येतात, काही अवयव काय देतात. चितजडवादी असं म्हणतात, अस्थिर बुद्धी असल्यामुळे आत्मा हा स्थिर आहे, बुद्धी ही आत्मा होऊ शकत नाही. मग त्यांच्या मतामध्ये ते आत्मा असं म्हणतात की जेव्हा जीव हा सुषुप्तीमध्ये जड स्वरूप आहे, सुषुप्तीमध्ये जातो आणि त्याला अशी स्मृती होते की मी जड होऊन निजलो होतो आणि काहीही जाणत नव्हतो, अशी जी स्मृती आहे ती अनुभवाशिवाय होत नाही. मी जड होऊन पडलो होतो हे सुद्धा प्रकाशन साक्षी रूपाने म्हणजे आत्म्यानेच केलेलं आहे. म्हणून आत्मा जडही आहे आणि मी काही जाणत नव्हतो असं जे, किंवा मी जड होऊन पडलो होतो असे जे अनुभवाचं ज्ञान, म्हणून साक्षी रूपाने तो चेतन आहे किंवा प्रकाश रूप आहे साक्षी भावाने, आणि अज्ञान भावाने जड स्वरूपाचा आहे. बरोबर. म्हणजे काय, जड स्वरूप आहे आणि चेतन स्वरूप आहे का रे. जड स्वरूप आहे म्हणजे अप्रकाश रूप, आणि चेतन स्वरूप आहे त्या जडाचं कोण प्रकाशन करतं, ज्ञान करतो. मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतं, काही जाणत नव्हतं, जड स्वरूप. मग मला कशाला कळालं, आत्म्यामुळे. मग आत्मा किंवा स्वरूप, मग जड आहे मला काय, चेतन स्वरूप आहे. जड म्हणजे अप्रकाश रूप आणि चेतन म्हणजे प्रकाश रूप. असं जे अज्ञान अलग अलग, म्हणजे अज्ञानाला हे लोक काय आत्मा समजतात. कारण शरीर, बरोबर आहे ना. थोडं समजलं म्हणजे बरंच. अशा आनंदमय कोशालाच काय म्हणतात, आत्मा म्हणतात. आता आपल्याला सांगायचं आहे, त्याचं खंडन आपण केलेलं आहे. कोशाहून आत्मा भिन्न आहे का अभिन्न आहे, मग तेवढ्यावर काम मागत नाही. तो आत्मा किम स्वरूप कळायला पाहिजे, नाही का. त्याच्या अभेदाविषयी निश्चय झाला पाहिजे. कशाविषयी, म्हणून हे तत्ववेत्त लोक आहे ना, त्यांचा अनुभव सांगतात. त्याला महावाक्य विचार म्हणतात. जे तत्ववेत्ती लोक असतात त्यांना आत्मसाक्षात्कार झाला असल्यामुळे
आणि आत्मस्वरूप कसं आहे असं निश्चयपूर्वक सांगतात ना. ते आत्मस्वरूप कसं आहे, आत्मा करता नाही, आत्मा साक्षी नाही, द्रष्टा नाही, दृश्य नाही, बंध नाही, मुक्त नाही. अरे का अशा स्वरूपाचा कोण आहे? तर कोणत्याही प्रकारे कर्तव्य नाही. याला पण कृत म्हणून मला कर्तव्याचा अभाव झालेला आहे. का झालेला आहे? कर्तव्याभावाने याला पण कृतकृत्याचे आता काय करायचं शिल्लक राहिलेलं आहे. पुढे आपण म्हणलं काही विषयाकरता प्रयत्न करावे गेले, तत्ववेत्त्याच्या दृष्टीने विषय जे आहे ते तुच्छ आहे, ते घेण्याला काय नाही. तुच्छ समजते का? मिथ्या स्वरूप आहे. तर जास्त वर्णन करायला लागलं आपलं राहून जाईल. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जायचे, स्वप्नीचा आभास आहे. स्वप्नीचा आभास हे बदल झाले होय आपले. म्हणजे दिसायला आपल्याला गोंडच दिसतात, पण विचार केला तर ते विश्वभर त्याच्यात असं म्हणा. गीता सुद्धा याला प्रमाण आहे. यही संस्पर्शजा यही संस्पर्शजा दुःख येऊन आहे. याला काय म्हणून नतशिरोमध्ये विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे होतो परिणामे विषम तत्सुखम राजसम शोधा. 18वा अध्याय आहे. विषयेंद्रिय यत्तदग्रे अमृतोपमा. प्रारंभी म्हणजे गोड वाटतं श्रीखंड खायला, आणि ज्याला डायबिटीज झालेला तुला गोड वाटते, पण पुढे परिणामी रामबोल व्हाय. यात्ता जागरे अमृत परिणामी मग विषयाची इच्छा करीत नाही. इच्छेचा अभाव नाही, त्यालाच म्हणता कृतकृत्यश्च भारत. तो कशाला इच्छा करेल? प्रधानमंत्री झाल्यावर कुठं काय फॉर्म भरायचा असतो का? का हे कसा निश्चय असतो हे सांगण्याकरता पुढे शिष्य म्हणतो, महाराज आत्मा सदा मुक्त ब्रह्मरूपच आहे, मग श्रवणादी ज्ञान साधने कशाला सांगितली? वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्मप्राप्ती ध्येय साध्य नाही. काय नाही? ब्रह्मप्राप्ती काय नाही, साध्य नाही. का साध्य नाही? ब्रह्मप्राप्तच आहे. तुम्हाला गेलं की पहिल्याच रंगात प्राप्ताचे काय? मग काय हा अप्राप्त असता तर काय झाले नाही का? डोक्यावर लेखणी आहेच की, पण याला विसर पडला. पण वेदांत शास्त्र ब्रह्मप्राप्ती करता नाही, ब्रह्मनिवृत्ती करता. कशा करता? त्याला भ्रम झाला ना, माझी लेखणी काय झाली, मग याने काय लेखणी आणून दिली का आहे त्याचं ज्ञान करून दिलं. आहे त्या ब्रह्माचं ज्ञान. गुरु काय करतात? ज्ञान तत्त्वमसी श्वेत घेतो. दवा दुसरा कोणी नसून दवा कोण आहे? तोच आहे. ब्रह्म दुसरं तिसरं कुठे नसून ब्रह्म किम स्वरूप आहे, तोच आहे. असा निश्चय व्हावा लागतो. काय व्हावं लागतं? नाही की बुद्धी निश्चय आत्मज्ञान. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तद्ब्रह्म. 5व्या अध्यायामध्ये हेच त्याचं फळ आहे. पुढे बसा. श्री गुरु म्हणतात, आत्मा ब्रह्मरूप आहे हे खरे, पण आत्मा ब्रह्मरूप नाही असा ज्यास भ्रम आहे, त्यास भ्रम निवृत्तीकरिता ज्ञान साधने सांगितली. ज्यांचा भ्रम निवृत्त झाला आहे अशा जीवनमुक्त विद्वानाचा आत्मस्वरूपाबद्दल काय निश्चय असतो ते तुला सांगतो. साधना कशा करता सांगितली? ब्रह्मप्राप्ती करता नाही, ब्रह्मनिवृत्ती करता.
तुम्हाला मेंढीचा आणि सिंहाचा दृष्टांत दिला होता. एक सिंह काय म्हणतो, आपल्याला विसरून जाऊन मी मेंढीचा म्हणतो. काय म्हणतो तो, आहे कोण आणि समजतो काय? मग त्याला सिंहपणा आणून द्यायचा का मेंढीपणा घालवायचा? नाही काय, तसा देहपणा घालवायचा आणि ब्रह्मरूप आणून द्यायची काय आहे. पण आपण देहाशी चिकटून आहो ना. देह म्हणजे मी, देह आहे तर मी आहे, देह नसेल तर मग मी ती गोष्ट बिष्ट सांगितली याचं जोड पाहतं. पण त्याच्यामध्ये सारख्याच याची मिळेल असं काही सांगता येत नाही. एखाद्या वेळेला काय असते, बाई वेडी असते, असा असतो, असा वेळा असतो तो बाई. तिचे यजमान नावापुरते होते धनी, अकलेचा काय नाही, मग काहीतरी स्वयंपाक सणाबिण्याचा करायचा होता. त्या पुरणाची पोळी करायची म्हटल्यानंतर गोड पाहिजे, साखर पाहिजे. साखर कुठं आहे? मग तिने हाका मारली यजमानाला, मला इकडे या. म्हणजे बाजारात जा आणि गोळ विकत घेऊन या. त्याने इथून सुरुवात केली, बाजार म्हणजे काय. हा म्हणलं बा, तिने ज्ञान सांगितलं. म्हणलं मी बाजारात गेलो ना, हरवलो तर. हा म्हणलं हरवत नाही तुम्ही. नाही म्हणलं हरवलं तर त्याचा आग्रह जास्त, म्हणता चांगलं वरच्या मधल्याची स्क्रू काय होते. मग समजत कशी करायची. मग तिने एक काळा दोरा आणला आणि त्याच्या पायाला काय केलं, त्याला सांगितलं म्हटलं काळा गोळा आहे ना पायाला, मग तुम्ही हरवले नाही. तिला काय पुढचं काय माहिती. मग आपला तो बाजारामध्ये गेला, गुळ आणण्याकरता गेला. तिला गारोड्याचा खेळ चालू होता. आणि तो खेळ पाहत बसला आणि गुळ आणायचं. आता शेवटी खेळ संपल्यानंतर तो साप असतो काय नाग, आणि तो आपला पैसे मागतो असे. ते काय झालं, हातातून नाग काय झाला, चंगरा चंगरी. हा काय पडला पडला, अंगावर लोक काय काय. आणि त्याच्या पायाचा दोरा काय झाला, हा बघायला लागला दोरा कुठं दिसतो. आणि निश्चय केला, बरं का मी काय झाला, हरवलं. माझा फिरायचा आपला, म्हणलं मी हरवलो. लोक म्हणतात असं गिऱ्हाईक पुष्कळ असते आळंदीला काय. आता काय मला असे वेडे पुष्कळ. तिने विचार केला, एवढा वेळ झाला तरी अजून मालक आलेले, काहीतरी घटना घडली असली. शोधा करता निघाली. असं चाललं होतं आपलं, मी हरवलो. मग ती म्हणलं चला की घरी. म्हणलं मी हरवलो की. हो घरी चला की. म्हणलं मी हरवलो. म्हणलं कशावर, दोरा कुठं आहे. मग तिने काय आणलं, त्याच्या पायाला काय केलं. हा म्हणलं आता सापडलो. दोऱ्यालाच काय म्हणून असला हम बुद्धी. तसं शरीरालाच आपली कोणती बुद्धी आहे. मी म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे, आणि त्याचे धर्म सगळे कोणाच्या ठिकाणी घेतो, आपल्या ठिकाणी घेतो. आणि त्या धर्माने दुःखी होतो. म्हणजे सगळे तुम्हाला गेलं की या कोशवनात्मा कसं आहे, त्याचा त्याचे काहीही संबंध. दोरीवरती वाचलेल्या सर्पाला दोरीशी काही संबंध आहे का. वास्तव याची वाट काय हे जाणतं असतं. अशा प्रकारे आणि कोशाचा निराग झाल्यानंतर आत्मस्वरूपाविषयी महावाक्याच्या द्वारा निश्चय व्हावा लागतो. कृतकृत्यस्य त्याला कर्तव्यभाव असं म्हणतात. आणि त्याच्याकरता जीव ब्रह्माच्या भेदाची काय आहे, अत्यंत आवश्यकता आहे. आत्मा किन स्वरूप आहे ब्रह्म. असा
कोणाचा निश्चय असतो तत्व त्याच्या निश्चयामध्ये आता त्या सगळ्या निश्चय अनुभव सांगितलेले सगळं काय आहे? जगाचं नाही, काय नाही, पण जगताचा करता ईश्वर सुद्धा आहे. जगत असतं तर जगताचा करता आपण काय मानला असता? ईश्वर मानला असता. जगतच नाही म्हणून कोण नाही, मग ईश्वर भावना सगळं असं पदार्थच नाही, दृश्यच नाही म्हणून त्याचा काय नाही क्रमक्रमाने सांगायचं. वंध्यापुत्राप्रमाणे प्रपंच नाहीच म्हणून त्याचा करता ईश्वरही नाही. हे पहा, जगत मानलं तर काय म्हणावं लागतं? ईश्वर भाव म्हणावा. कारण जगत आलं ना, जगत म्हणजे कुठेतरी दृश्य म्हटल्यानंतर त्याचा करता वस्तू असल्याशिवाय ती दृश्य होत. बरं दृश्य झाले, तिला उत्पत्ती काय केली पाहिजे? मग जगताची उत्पत्ती सामान्याकडून होते का? मग कोणाकडून होते? तर म्हणला दिसत नाही की, दिसत नाही म्हणून वस्तू नाही असं समजायचं असते का? प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे हे प्रमाण आहे का शास्त्र प्रमाण मोठं आहे? प्रत्यक्ष डोळा म्हणतो ईश्वर नावाची वस्तू नाही, शास्त्र सांगते ईश्वरात सर्व हृदय शरीर तिष्ठते ब्रह्म आहे का? ठिकठिकाणी विषयाजवळ नाही. दैवेशा गुणमयी मम माया मामेव प्रपद्यन्ते मामेव प्रपद्यन्ते. ठिकठिकाणी त्याचं काय आलेलं आहे. मजा आहे ना. मग ईश्वर जगात म्हटलं की ईश्वर तुम्हाला काय करावं लागेल असं आहे ना. मुलगा म्हटलं की त्याला गृहस्थी काय केलं पाहिजे? मुलगा आहे म्हणलं मी ब्रह्मचारी म्हणतो, आता काय वर समजला का झाला? ईश्वर काय करावं लागतं? मानावंच लागतं. तर मला होऊन गेलं की ईश्वर कशाला म्हणतात? भक्तिशास्त्रामध्ये साध्य जर काही असेल तर ईश्वर सेवा साध्य आहे, त्यालाच भक्ती समजणार. मी ज्याचे दास तो देवा जाई काय काय करायचा. आता जगातच नाही तर ईश्वरही सुद्धा काही नाही. हे कोणाचं वर्णन आहे? तर कोणत्या पदात आहे? अजात वेदाच्या पदात. अजात वेदाच्या पदात असलेला महात्मा त्याचा अनुभव कसा असतो? नतमस्त आणि भूतानी पश्चिमे योगमेश्वर भूत म्हणण्याचा भूत असतो महात्मा. नतमस्त आणि भूतानी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी होते म्हणजे जगत नावाची वस्तू नाही. पश्चिमे योग ते नामाच्या ठाई आणि भूता माझी बी या कोणातही चुकू नको. ऐश्वर्य योग 9व्या अध्यायामध्ये कोणता योग सांगितलं? ऐश्वर्य. हा आमचा ऐश्वर्य देखील लागी चांग सांगित काही लाग भूतभेदाचा जगात नाही म्हणून ईश्वरी दे. दृश्य पदार्थ नाही म्हणून त्याचा मी काय नाही द्रष्टा असंच आहे. अज्ञान किंवा अज्ञान कार्य ही साक्षीचे विषय नाहीत म्हणून आत्म्याचे ठिकाणी साक्षीभावही नाही. बरं एक 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 दृष्टांत देऊन सांगतात. दाशिनत्वे सतीबद्धा साक्षी असं म्हणतात. कोणत्याही कार्यामध्ये अलिप्तपणा असणे. भाडेकरू भाड्याच्या घरामध्ये राहिल्यानंतर तो घराविषयी कसा असतो? अलिप्त असतो, उदास असतो कोणती अवस्था. त्याप्रमाणे साक्षीभावच नाही तर हा काय नाही. साक्षी कोणाचा नाही का? वधूच नाही तर हा वर कोणाचा? वधू नाही तर वर कोणाचा? वराकरता कोणाची अपेक्षा असते? वधूची अपेक्षा. अलीकडे तर फार विचित्र चाललाय. कागदा कधी बाई दाखवते
जाऊ द्या. दृष्टांत काय झाला? एक 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 भाव वाचा. देहादी दृश्य पदार्थ नाहीत म्हणून आत्मा द्रष्टाही नाही. दृश्य पदार्थ असतो तर आत्मा का झाला असता? द्रष्टा झाला असता. नाही तर द्रष्टा कोणाचा? दृश्यच नाही तर काय नाही. द्रष्टत्व व्हावा कशावर अवलंबून आहे? दृश्यावर अवलंबून आहे. मग त्याचा तो काय होतो? द्रष्टा होता. दृश्य आणि द्रष्टा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृश्यही नाही काही नाही. पुढे कुटस्थ चैतन्यास साक्षी आणि द्रष्टा म्हणतात, परंतु ते म्हणणे साक्ष व दृश्य पदार्थ आहेत असे मानले असता त्यामुळे साक्षी व द्रष्टा असा व्यवहार कुटस्थाचे ठिकाणी होतो. हे पहा, अगोदर पदार्थ असावे लागतात आणि मग पदार्थ असल्यानंतर त्याचा साक्षी होत असतो. आहे का नाही? दृश्य पदार्थच नाही तर वेदांत असतो. तो दिसणारं हे जगात सगळं कल्पना मात्र आहे किंवा स्वप्नाप्रमाणे. कशाप्रमाणे? फक्त स्वप्न आहे तोपर्यंतच आपल्याला त्याच्यातले पदार्थ काय होतात. आणि एकदा स्वप्न अवस्था संपली कोणची? स्वप्न एक अवस्था आहे ना. आता हल्ली अवस्था कोणती आहे? जागृती. भरपूर जेवण बिवण झालं असेल ना, विचारसारखा आमचा पाठ असेल आणि मग डुलक्याला लागते आणि मग काय दिसते? स्वप्न. ही कोणती अवस्था? स्वप्न अवस्थांतर. काय होणे? जागृतीतून कोणत्या अवस्थेत गेलं? पण स्वप्न कायमचं राहत असते का? ती अवस्था बदलते. आता दुसरी अवस्था कोणती? सुषुप्ती. मग स्वप्नातले पदार्थ गेले कुठे? मग जाण्याकरता अगोदर असावे लागतात. मग काय होत असते? मग आहे का पदार्थ? स्वप्नातले पदार्थ आहे का दिसण्यापुरते आहे? विवर्त भाग. म्हणजे स्वप्नातल्या भागाला कुठं काठीनं मारावं लागते का? मग त्याला मारायचं नाहीचं करायचं असेल तर जागा करायचा. असं का? तसं बदला निवृत्त करायचं काय असल्याचं काय करावं लागते? आता जगजोगी आहे काय? जागे कशाने हालून होत असते का? ज्ञानाने होत आहे. कशाने होत असते? मग संतांच्या जवळ काय असते? मग तुम्हाला मला जागे करतात. उत्तिष्ठ जागृत जागे व्हा. आहे काय? जागे करण्यात धडधडवडी व्हायला आणि जागे करण्यात आहे. जेणे पावसे अभ्यंग. मग संत काय करतात? मग आपण जागा होतो का? नाही. जागा होत नाही तर मग काय वारकरी शिक्षण त्याचं कसं करता? जाऊ द्या दृष्टांत. मला स्वप्न खरं स्वप्नातले पदार्थ खरंच आहे का दिसण्यावरती आहे? खरे आहे असं म्हणा तर जागा झाल्यानंतर काय झालं पाहिजे? दिसायला पाहिजे. कुठं दिसतं का? मग जसं स्वप्न आहे तसंच काय आहे? जागृती. 6व्या तरंगामध्ये समजा. अधिक विचार कोणत्या तरंगात आहे? पुढे ते मानले नाहीत म्हणजे साक्षीत्व व द्रष्टृत्व हे भाव जातात. आत्मस्वरूपाचा निषेध होत नाही. जर बंध असावा तर बंधनिवृत्तीरूप मोक्षही असावा. बंध मुळीच नाही म्हणून मोक्षही नाही. काय नाही. मोक्ष किंवा बंधाच्या सापेक्ष. बंध असेल तर काय? बंध नसेल तर मोक्ष कोणाला? तो सापेक्ष भाव आहे. तुम्ही आम्हाला जीवदशा म्हणजे बंध. हा बंध असा आहे बा. एखादी उन्हाळ गाय असली म्हणा, पशु असला, शेतकरी लोक खांबाला काय करतात? हा बंध आपल्याला मान्य आहे. पण आपण सुद्धा कशात आहोत? आम्ही तर फिरतो की काय तुमच्या वय नाही कीर्तनाला जातो कुठं. बंध कसा आहे? जीवदशा हाच बंध आहे. जीवदशा कशाने? कल्पना विद्या मायेपाली ज्ञान हे बंध आहे. मग तुम्ही आम्ही सगळे ज्ञानी पुरुषाशिवाय सगळे बांधलेले लोक आहेत. पिंजऱ्यातले पोपट आहे. कशातले?
आणि झाडावरचा पोपट कोण आहे? मुक्त पुरुष आहे. स्वातंत्र्य आहे त्याला. काय आहे? पिंजऱ्यातल्या पोपटाला कुठं स्वातंत्र्य असते का? दिलं तर खायचं, नाही तर ओरडून ओरडून. कोणते हुशार लोक असतात ना, कोण्या गावाला जायचं असलं किंवा काही मग ते सांगून ठेवतात, मग त्या पोपटाला वेळेवर पाणी देत जा, फळं देत जा. त्याला स्वातंत्र्य आहे का? मग जीवरूपी भवबंधनी सोडवावे. तुका आला लोटांगणी. पुढे भवना संसार. त्याच्यातून तुम्ही आम्हाला काय करा? पुनरपी जननम पुनरपी जननी घडे. आता महात्म्याला बंध आहे का? दो जीव हे भाष सरे असे भजत येतात. अशा बोधावर असल्यामुळे त्याचा जीवन व्यवसाय पूर्ण ब्रह्म झाला. माय पहा, वेदांतशास्त्र काय करत असतं? जीव भाव घ्यायला होते. कोणता भाव? ब्रह्मभाव आणावा लागतो का? आहेच. फक्त कोणता भाव घ्यायला लागतो? अज्ञान असते तर त्याचा ज्ञानाने नाश झाला असता, पण अज्ञान नाहीच म्हणून त्याचे नाशक ज्ञानही नाही. अज्ञान आहे का? मग अज्ञान असतं त्याचा काय झाला असतं? स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे का? अज्ञात तत्कालिक अत्यंत भाव आहे. तिथे कुठे सूर्याच्या ठिकाणी कुठे अंधार असते का? नाही म्हणलं मागे होता, मागेही नाही, आताही नाही, पुढेही देखील. जर अंधार असला तर त्याला सूर्य म्हणता येत. सूर्याच्या ठिकाणी, साखरेच्या ठिकाणी कडूपणाचा काय हवा, तसा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा काय. अशा त्या विद्वानाच्या निश्चयामुळे कर्तव्य बुद्धीचा त्याग झालेला असतो. कारण इहपर लोकातील विषय तुच्छ आहेत म्हणून त्यांच्या प्राप्तीकरिता काही कर्तव्य नाही. तसाच आत्मेचे ठिकाणी बंध नाही म्हणून मोक्ष प्राप्तीकरिताही काही कर्तव्य नाही. बंधच नाही. मोक्ष प्राप्ती करता का? बंध असता तर काय झालं असतं? बंध नाही तर निवृत्त काय करायचं? नाही का? निवृत्ती करता पदार्थाची आवश्यकता आहे ना. रोगच नाही तर औषध कशाला घ्यायचं? अरे काय नाही, औषधाची काय आवश्यकता आहे? घेतला तर फायदा होईल का नुकसान होईल? जाऊ दे पुढे. असा जीवनमुक्त विद्वानाचा निश्चय असल्यामुळे त्याच्या कर्तव्यात्मक बुद्धीचा त्याग झालेला असून तो सर्वथा कृतकृत्य आहे. असं त्याला काय आलेलं असतं? आपल्याला तसा काही नाही, अनुभव नाही. पण आपल्याकरता कर्तव्य काय आहे? आणि त्याला कर्तव्याचा अभाव का झालेला आहे? मिळवायचं काय आहे त्यांना? संपर्क. बरं म्हटलं विषय मिळवायचे होते, तुच्छ सर्व आहे. कागदाच्या फुलाकडे कुठे धावत जात असतं का? म्हणजे फुलं कशाची? तुझं का मारतं धावत जातं का? म्हणजे सगळ्यात विषय कसा आहे? तुच्छ आहे. तुच्छच नाही, बंधाला कारणी होतं. विश्वनाथी बदनाती. विषयामुळेच तर सुकून सगळं आयुष्य कशात निष्फळ होतं? उपाधीमुळे. सगळी उपाधी विषय साधे आहे का? कर्तव्यापासून परावृत्त. मनुष्य देहाचं कर्तव्य कोणतं आहे? विषय प्राप्ती गोळा करायचा आहे का? विषयाचा भोग घेणार का? मग भोगच नाही का? युक्त आहार असं आहे. जेवण किती करायचं असतं? जेवा 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 आणि पुढे मग झोपा झोपा. मग भूक तर त्रास देणार नाही. आणि काय होणार? झोप लागणार नाही. याला युक्त म्हणतात. काय वेळाला जाऊ द्या. तुच्छाचं
कशाचा विषयाचा लाभ होणे हा खरा लाभ नसून यल्लब्ध्वाच्या परम लाभम यस्मिंस्थितो दुःखेन याला खरा लाभ म्हणतात. बाकी लाभ काय तो का म्हणे आता लाभ नाही याला खरा आत्मलाभ याला म्हणतात. आत्मलाभासारखे म्हणून हे भोग विषयक खरा लाभ कोणता आहे मग आत्मलाभ. आणि विषय हे काय नव्हे. विषयाने आपण धनिक समजू. काय समजू धनिक समजू तात्विकदृष्ट्या केलं तर तो ममाध्यास आहे. काय आमच्याकडे 50 एकर जमीन आहे. ती जमिनीला विचार म्हणत तो कोणाची आहे. म्हणलं तुझ्यासारखे असे 1000 होऊन गेले माझी बंधार आहे. मग तू आहे तरी कोणा ईश्वर आहे. एकाच जागेला 1000 लोक काय म्हणतात माझी म्हटल्यानं कुठं माझं होत असते का. कार्य हे कोणाचं असते उपादान. म्हणजे सर्व कोणाचा ईश्वराचा हे वैभव ईश्वराचे असं म्हटलेलं आहे. मग ममाध्यास म्हणतात. एवढी काही आवश्यकता नसते पण तो त्याच्यात धन्यता वाटते. काय वाटते एका माणसाला कुठे 21 मजल्याची बिल्डिंग पाहिजे का. एका मजल्यात कुठे कोपऱ्यात तर राहतो. मग धन्यता कशामध्ये विषय लाभ हा खरा लाभ नसून आत्मलाभ हा काय. आत्मलाभ आणायचा आहे का जवळच आहे. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व का भ्रमताचे काल अशी हवी. वापर टाकून द्यायचं आणि भलत्याच्या पाठीमागे लागायचं. तुमच्या 9व्या अध्यायामध्ये तिथं घेतलेलं दोन्ही घेतले. का कमळकंदा आणि दडदोळी परी पराग होई. सुंदर सांगितलं. पुढे वाचा. त्याप्रमाणे हे शिष्य तू ही आत्मा नित्यमुक्त ब्रह्मरूप जाणून जेव्हा आत्मस्वरूपाचे ठिकाणी निश्चल होऊन सर्व कर्तव्य टाकशील तेव्हाच तुला अक्रिय व ब्रह्मरूप विदेह मोक्ष प्राप्त होईल. आपला विषयाचं स्वरूप ओळखून एकदा विषयाचं स्वरूप कळायला पाहिजे. मनुष्याचा वृत्ती काय फिरते. मग आपण आंबा खाण्याकरता आपली इच्छा असते. आपण आंबा घेत असतो. इच्छा राहते आणि थोडा त्याच्यामध्ये सडकेपणा दिसला तर मनुष्य त्याचा काय करतो. मग त्याच्यातला दोष दिसला काय दिसला ते संसाराया जाणीचे जाई आणि मग वैराग्य दौडीता. त्याचा दोष दिसला की काय होतं वृत्ती अंतर्मुख होत असते. काय आपल्या वारकरी बुवा कुठंतरी मनुष्यवधाचा विधी होता बा. आणि आमंत्रण कोणाला दिलं वारकऱ्या. मग तो वारकरी त्याला का आपला भुसकं घेऊन आपला जेवल्या करा. पण पंगत चांगली वाद नाही त्याच्यात. लाडूची पंगत होते. वारकरी बाबा जेवायला बसले. शेजारी माणसं जेवायला बसले. मग त्याच्यामध्ये जेवणारा जो होता तो चाणाक्ष होता जवळ बसलेला. लाडू वाढला ना त्याचा कणप काय पडला खाली पडला आणि तो मुंगीने खाता बरोबर काय झाला तो मुंगी मेली बघा. मग त्याच्यावर तरी झालं लाडूमध्ये काय असलं पाहिजे. मग तरी वारकरी बाबाला विचारलं. म्हणलं वारकरी बाबा तुमचा लाडू कसा आहे. हो तुमचा आहे तसाच कोणाचा आहे. नाही म्हणलं काहीतरी फरक आहे. हो म्हणलं तेच आहे की. नाही म्हणलं फरक आहे की. त्यांनी सांगितलं म्हणले पहा तुमच्या लाडूवर माशी बसत नाही. माशी हुशार आहे. आमच्या लाडूवर काय बसते. बरं तर बघा म्हणला कण पडलेला आहे. तुमच्या लाडूचा कण खाल्ल्यामुळे मुंगी काय झाली. मग त्याला कळून चुकला आपल्या लाडूमध्ये काय आहे. आता लाडू आहे का विषच आहे. मग सेवन करतो का विषय रांधी ते रसच होय. जेवणाला जे
मग तर ताटाची सांडणी जाय. आणि मग काय विचारतं, आपल्या पाठीमागे भुसकवतं की सुटकेस भरली लगेच निघाला. मालक म्हणायला लागला, म्हणलं हो वारकरी बाबा कुठे चालला कुठे चालला? तुमच्याकरता म्हणाला की पोशाख आणलेला आहे. काय आणलेला आहे? हातामध्ये मध्ये आणलेलं आहे तुमच्याकरता. तरी वारकरी बाबा माघारी कुठं फिरतो, पळायलाच लागला. हो म्हणलं तुम्हाला नाही का, मला पताका दिसण्याकरता काय आणलेलं आहे? काठी आणलेलं आहे. वारकरी बाबा पताक दिसण्याकरता आणले का? आणणार. आणि जो गेला वारकरी बाबा पांडुरंगाच्या चरणाजवळ डोकं ठेवला. म्हणलं देवा वाचून आलं, ईश्वराची कृपा आहे. नाही का, आजच्या ह्याच्यात तरी काय झालेलं आहे, काही लोक थोडे पुढे गेले तर हे सुद्धा पर्यटक म्हणून दुसरीकडे थांबले म्हणून काय झाले, नाहीतर संपले ते प्रॉब्लेम आहे. जाऊ द्या, त्याग कशामुळे झाला, दोन दोषा. तसे विषय कसे आहे, म्हणून वृत्ती अंतर्मुख होण्याकरता विषयाचं काय कळलं पाहिजे, नाही स्वरूप कळलं पाहिजे. सर्व विषय हे कसं आहे, सत्य आहे का तुच्छ आहे, तो कशाची इच्छा करेल. निर्वाह फुरते आणि आश्रमाचे स्थान. शिष्य म्हणतो, महाराज आपल्या उपदेशाचा विचार केला तर आत्मा वर सांगितल्याप्रमाणे निश्चय होण्यापूर्वी ही नित्य युक्त ब्रह्मरूपच आहे. मग श्रवणादी साधने कशाला, अशी पुन्हा पुन्हा शंका येतेच. हे पहा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे निश्चय जर केला तर अगोदर आत्मा किम स्वरूपाचा जो आहे का नाही, ब्रह्मरूप होताच की. मग तुमच्या ज्ञानाने काय मिळवलं, अप्राप्त होता का? मग तुमच्या साधनाने काय केलं? अरे साधनाने कोणता निवाड पाडला आहे? साधनाने निश्चय करून दिला. काय करून दिला? असं आहे. मग परोक्ष ज्ञानातून कोणत्या ज्ञानात आलं? अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान या काहीच नसतं. जेवढ्यावर काम बघत, मग त्याचं रूपांतर कशात व्हावं लागतं. नुसतं औषध पाहून कुठे रोग जात असतो का? मग काय केलं पाहिजे, सेवन केलं पाहिजे. त्याप्रमाणे तत्ववेत्या पुरुषाचा निश्चय कसा असतो, झाल्याची नाही काही त्याला गेली तशी. आपण भगवंतानी अर्जुनाला गीतेच्या द्वारा अर्जुनाचं निमित्त करून सगळ्या जगाला दिलेलं आहे. गीताही एका करता आहे का सगळ्या जगाकरता आहे? निमित्त कोणाचं केलं? गंगाजी आली, भगीरथाने आणली, सगळ्या जगाला काय झाला, उपयोग झाला की. म्हणून तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सगळे विचार केले. 8वा विचार किंतत ब्रह्म किम कर्म पुरुष अधिभूतंच किम परम अधिदैवम किम अक्षरम ब्रह्म परम नक्षरते ते अक्षर. असं एक आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा, सगळ्या तत्वाचं ज्ञान त्याच्यामध्ये. भक्तीचा विचार आहे, योगाचा विचार आहे, ज्ञानाचा सुद्धा काय आहे त्याच्यामध्ये. मग कांडात तर निरूपिणी असं म्हटलेलं आहे. तिन्ही कांड आहे, कर्मकांड, उपासना कांड आणि किती आहे, पहिले जे अध्याय आहे, नाही का, नाही बरोबर आहे. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर या श्लोकापर्यंत काय कर्मकांड आहे. श्रेय ज्ञानमभ्यास यापर्यंत कोणतं कांड आहे, उपासना कांड आहे. आणि इथं असं काही 10व्या अध्याय 15व्या अध्यायापर्यंत कोणते कृतकृत्यश्च उत्तम पुरुषत्वज्ञ परमात्मा इति यो लोकत्रयमाविश्य इति गुह्यतमम् इदमुत्तमं मया एतद्बुद्ध्वा संपली गीता.
पुढची गीता कशा करताय उद्या सांगू, काहीतरी ठेवलं पाहिजे. श्री गुरु म्हणतात, पुन्हा पुन्हा उत्तर तेच की ज्ञानाचे पूर्वी आत्म्यास मिथ्याच करता भोगता मानून सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्ती करण्याकरिता जीव अनेक साधने करून त्यापासून क्लेश भोगतो. आणि जेव्हा ब्रह्मविद आचार्यांपासून वेदांत महावाक्याचा उपदेश प्राप्त होतो तेव्हा त्या वेदांत वाक्य श्रवणापासून त्यास असे ज्ञान होते की मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, करता भोगता नाही, म्हणून मला काही कर्तव्यही नाही. पण तुला अधिकारी पुरुष लागतो. तर तुम्हाला गेलं की माणसाचे 4 प्रकार केले नाही. पहिला प्रकार कोणता? पामर. दुसरा, तिसरा, चौथा. माझा अधिकारी पुरुष पाहिजे ना. कोणालाही काय सांगून जमत असते काय? विषय पामर काय लोक याचे अधिकारी आहे. हे अधिकारी आहे पण कोणाचे? पैसा मारो परमेश्वर. सगळं आयुष्य कशामध्ये घालवतात? विषय भोगामध्ये. ते काही याचे अधिकारी नाही. मग कोण अधिकारी याचे? मुक्त तर मुक्त झालेला आहे. मग कोण अधिकारी आहे? साधक अधिकारी आहे. तुमच्या गीतेमध्ये 7वा अध्यायामध्ये आहे बा, अर्थो जिज्ञासु अर्थार्थी. तेषां ज्ञानी नियुक्त. मला कोण त्याच्याकरता कोण प्रयत्न करतो? तुमच्या व्याख्यान आहे की त्याच्यामध्ये विचारसागराच्या पहिल्या तरंगात आहे ना, केवळ संसारात रमलेला आहे. कशामध्ये? स्वस्वरूपाला काय झालेलं आहे? उलट दुसऱ्यावर नावं ठेवत होतो. भक्ती करून काय मिळालं तुम्ही? मला हे पहा, आम्ही खुशाल संसारामध्ये एक 2 बिल्डिंगा बांधल्या म्हणला की 2 कार आहे आणि काय आहे. आणि तुम्ही सगळं बसले आपले देव 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 करायला. काय 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 असं म्हणणं. काय भक्ती करून काय मिळणार आहे? काय कोणाची भाषा आहे ही? विषय पाहणार आहे. हे जे धन दिसे जे देखणे सकळ मनोडी चिंतेच्या, हे जेवढं काही तो मिळवलेलं आहे नाही का. आणि उद्या चालता चालता टाकायला राम बोल बाई माझा काय ते कार तुझ्या करता आहे का? तर तुला मसनात नेण्या करता आहे. जड आहे सगळं, किमस्वरूप आहे सगळं. पण सगळं आयुष्य कशात घालवतात? आहे का? नाही क्षण एक यत्न नाही केला आणि माया विष्टीला माझे द्वैत नेती कोणी. सुंदर भाग आहे पुढे. एवढेच त्या श्रवणाचे फल आहे. ब्रह्मप्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फल नाही, कारण ब्रह्म आपले स्वरूपच आहे म्हणून नित्य प्राप्त आहे. यावरून हे निश्चित झाले की जो आत्मस्वरूपाचे ठिकाणी कर्तव्य मानतो तो अज्ञानी व जो मानित नाही तो ज्ञानी. हे पहा, आत्मविचार होतात. कोणता विचार केला पाहिजे? सदा विचार आहे तसं. कोणताही वेदांताचा ग्रंथ, एक ग्रंथ चांगला सुटला ना, सगळे ग्रंथामध्ये दृष्टी प्राप्त होते. एक विचारसागर जरी चांगला झाला तरी सर्व ग्रंथामध्ये काय होतं? हे आपल्याकडचे पोरं ऋषिकेशला जातात ना, आता ऋषिकेशमध्ये शिकणारे पोरं असतात. तर कोणती नेपाळी, तर कोणी कोणी कोणी. आपल्याला हे पोरं तयार असतं सगळं ऐकून. विचारसागर पंचदशी झाल्यामुळे मग त्याच्यातले प्रमेय आले म्हणजे म्हणले तर आम्हाला माहितीच आहे की दुसरं काय शिकवता तुम्ही आम्हाला. म्हणून तुम्हाला कुठं माहिती आहे? म्हणून विचारसागरात होऊन गेलेलं आहे सगळं. म्हणून हा ग्रंथ दृष्टी आनंदी जरा ग्रंथ असल्यामुळे याचा विचार साधकामध्ये जाता. म्हणून वारकरी शिक्षण संस्थेने तो ग्रंथ अभ्यासाकरता काय केलेला आहे त्याच्याकरता. आणि संस्कृतमध्ये असलेलं ज्ञान तुमच्या आमच्या उपयोगी पडावं म्हणून निश्चल राज्याने कोणत्या भाषेत आणला? हिंदी भाषेत आहे. आणि हिंदी भाषेतून कोणत्या भाषेत आणला? ते साखरे महाराजांनी आणला.
एक अखंडित अदृश्य रूपरहित निष्पाप अजन्मा अशा ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी मूल अज्ञान स्थूल सूक्ष्म समष्टी वेष्टी ईश सूत्रात्मा विराट प्राज्ञ तेजस विश्व भोग बंधन मोक्ष वगैरे काही एक नाही, परंतु त्यांची प्रतीती होते ती मात्र ब्रह्मस्वरूपातच होते. तर प्रश्न आला, कशामध्ये प्रतीती येते आपल्याला? ब्रह्मस्वरूप. इथे जर प्रकाश नसेल प्रतीती येईल का? मग कशाची प्रतीती येते? प्रकाशामध्ये. कोणी एखादा माणूस कुठं सिनेमाला गेला म्हणा किंवा कुठेतरी लग्नाला गेला म्हणलं, काय मंडप होता नसान तसान माणसं किती जेवण किती, म्हणलं सगळं पाहिलं का? वादर म्हणाले आणखी काही पाहिलं का? आता काय राहिलेलं आहे? जेवण झालं लग्न लागलं चला. हा म्हणलं आणखी काही पाहिलं का? तर म्हणलं आणखी काय पाहायचं आहे? नाही पाहिलं. तो काही आता काही शिल्लक नाही. अगोदर तो प्रकाश पाहिला काय पाहिला, आणि त्याच्या प्रकाशात तुला काय झालं? प्रकाशच नसं दिसलं असतं का? अगोदर कोणाचं दर्शन, आणि नंतर मग नसत भास येते नसं शंकवन पाहावं. जसं प्रकाशामुळे हे सर्व दिसलं, अगोदर प्रकाशाचं दर्शन नंतर मग पदार्थाचं, तसं अगोदर चित्स्वरूप असलेल्या ब्रह्माचं काय दर्शन, नंतर त्याच्या प्रकाशाचे म्हणजे ज्याने प्रकाशन केलेलं आहे. काय करे आत्मा काय करतो? नाही का? सर्वांचं प्रकाशन कोण करतो? कोणत्याही गीतेमध्ये कोणता श्लोक आहे? नाही सांगणार. 15व्या अध्यायामध्ये आहे की नसत भास आहे ते सूर्य होण्याचं सांगू यातला तो आज निवडला. त्याचं कोणी प्रकाशन करू शकत. तो किम स्वरूप आहे. ऐकायला नाही. बरोबर आहे की यदा आदित्यगतं तेजो जगद्भास यच्चंद्रमसि इच्छा. या सर्वाचं प्रकाशन कोण करतो? परमात्मा करतो. गीतेमध्ये आहे ना, सुंदर अध्याय, ज्ञानाचा विचार करणारा 15वा अध्याय, भक्तीचा विचार करणारा 12वा अध्याय, योगाचा विचार करणारा, असं सुंदर अध्याय. पुढे संपलं का? स्वप्नामध्ये भोगता भोग्य किंवा भोग ही काही एक नसतात, परंतु बुद्धीत ती सर्व विचित्र उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे जागृतीमध्ये जो प्रपंच भासतो तो सर्व बुद्धीचा विलास आहे. तीच बुद्धी झोपेत लीन झाली असता सर्व भेद नाहीसा होऊन आत्मचिन्मात्रता मात्र राहते. यावरून बुद्धी कल्पित पदार्थांचे बुद्धीच प्रकाशन करते. आता सांगा, अजातवाद सिद्ध करून दाखवायचं आहे. स्वप्नामध्ये जे काही दिसते आपल्याला त्याच्यामुळे द्वैत भासते. अनेकदा जागा झाला म्हणजे सगळं द्वैत काय होते? नष्ट होते. यावरून सिद्धांत कोणता निघाला? अद्वैत. मला सामोपचार करायचा आहे ना, तर 5व्या रंगाचा विचारच आहे. बरं का? मला कोणता विचार आहे? कशा करता 5वा रंग आहे? अरे पहिल्या सुरतच आहे ना, द्वैतमत प्रमाण की मग कशा सिद्धी करून जाईल? द्वैताचा निराश केला, तेच पुढे सांगायचं. अधिक विचार आहे त्याचा विचार करा करू. स्वप्नामध्ये द्वैत दिसते का नाही? आणि जागृतीमध्ये गेलं कुठे? म्हणजे कल्पने मिळालं. कल्पना केली, द्वैत का झालं? संपलं. कल्पना लोपे भविष्य. कल्पनेचं वेग. अद्वैताची सिद्धी करून दाखवणारा अध्याय अनेक विचार आहे. त्याचा विचार कधी करू? मग